अरे बाबा 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 इतकी गर्दी, अरे बाप. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येता चॅनलवर, कारण तब्येत थोडी बरी नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड होत नाही. तर आज असा नरक चतुर्दशी. तर नरक चतुर्दशी दिवशी आम्ही आता चाललो सावंतवाडी. दरवर्षी तुमका माहितीच असा नरकासुरांची भव्य दिव्य मोठी स्पर्धा असता. ती स्पर्धा आता आम्ही बघूक जातो. असा काय स्पर्धा माहित नाही, पण नरकासूर मात्र तुमका बघूक मिळतले ह्या व्हिडिओतून. तर चला जाऊया डायरेक्ट. आता बोलताना तुमका माझो वॉइस इरिटेड वाटतलो, तर सॉरी. आणि तुमका फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांका हॅपी दीपावली, शुभ दीपावली, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमका. तर आता मी जातोय सावंतवाडी. चला तुमका दाखवतोय. आणि सर्व टीमला आणि सावंतवाडी टीमला मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम असाच 2 तास चालू राहू द्या, त्याचा आस्वाद आपण सर्वांनी घ्यावा हीच विनंती करतो. दीपावलीच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशालजी. तर मंडळी आता आम्ही येलो सावंतवाडीक. तर माझ्यावर सिद्धेश आणि बंटी पण असा. तर आम्ही सावंतवाडीक तुमका आता मी येऊन नरकासूर दाखवायचं आहे. भव्य दिव्य नरकासूर, भरपूर मोठे नरकासूर असतात. तर आपण आता जाऊन बघूया. आज आपण या ज्या धर्तीवर उभे आहोत ती आहे सुंदरवाडी, म्हणजे आजची सावंतवाडी. प्रत्येक लेखकाने सावंतवाडीचे वर्णन करताना पहाटे पडलेले गोड स्वप्न असंच त्याचा उल्लेख केला आहे. कारण मुळात आपली सावंतवाडी ही आहे तशी. आपल्या दिवसाची सुरुवात होते ती श्रीदेव पाटेकरांनी. मंडई वाटाक नाही होते की ह्या वर्षी एवढी गर्दी होती. मग एवढी गर्दी असा ना की शूटिंग करूक पण जमाक नाही. नरकासूर बघा, नरकासूर एकदम जबरदस्त होते. भरपूर मेहनत घेऊन करतात मंडई. एवढा प्राइस नसता, पण मेहनत भरपूर असता, आवड भरपूर असता. आणि ही नरकासूर 2025 ची स्पर्धा असा. भारी आहेत नरकासूर. तुमका दाखवतोय पुढे व्हिडिओमध्ये. नवीन असा तर सबस्क्राईब करून घ्या कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला. चला आता बघू शकता गर्दी किती आहे ती. बघूया आता तिथपर्यंत जाऊ मिळता की नाही. चला हळूहळू जाऊया. म्हणजे नरकासूर स्पर्धा 2025. ह्योचं श्रीकृष्णाचं रथ दाखवलं अप्रतिम, आणि डिटेलिंग पण जबरदस्त आणि मस्त रथ दाखवलेला तुम्ही बघू शकता. आणि नरकासूर पण पॉवरफुल तुम्ही बघताय तो. तर ह्याचो ॲक्ट जो काय तो परफॉर्मन्स करतो तो तुमका नंतर दिसतो व्हिडिओमध्ये. असेच बनत राहा तुम्ही शेवटपर्यंत. मंडई एवढी गर्दी होती यंदा काय विचारू करू शकत नाही. एका जागेवर अर्धा तास आम्ही उभे होतो. तो बघू शकता. सिद्धेश तर कंटाळलो, बंटी पण कंटाळलो. गर्दी बघा किती आहे ती.
असुर होते त्याचं नाव नरकासुर. आपल्या कोकणातील प्रत्येक सण आणि उत्सवाची एक वेगळी खासियत आहे आणि याच पद्धतीने आज विशाल आणि सावंतवाडीकर मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित या विशालमय स्पर्धेसाठी तमाम नरकासूर पथकांचं मनपूर्वक स्वागत. त्याच्यामुळे सुरक्षित आपण आपली काळजी व्यवस्थित घेऊन देखील ही गर्दी ही खूप या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे आपण आपली काळजी घ्या कारण ही गर्दी खूप होत आहे आणि नरकासूर हे सर्वांनाच बघायचे आणि सर्वांना बघायला देखील मिळतील. परंतु विनंती आहे की आपली अशाच पद्धतीची एकजूट जी आहे ती गुरुवारी दीपोत्सवाच्या दिवशी या ठिकाणी आपण दाखवायची आहे. सावंतवाडीकरांना विनंती आहे की आपली अशाच पद्धतीची एकजूट जी आहे ती गुरुवारी दीपोत्सवाच्या दिवशी या ठिकाणी आपण दाखवायची आहे. यावर्षी गर्दी भरपूर असा लोकांची तुम्ही बघू शकता आणि सिद्धेश पण कंटाळलो गावात आतमध्ये गेलो तर योग जमक तयार नाही एवढी गर्दी आहे. बघू शकता किती गर्दी आहे ते मंडळी. आणि हे पण आता नरकासूर येतं नवीन बघू शकताय. अशी मंडळी भरपूर गर्दी असतात आणि आवाज येता काय माहित नाही मात्र भरपूर असतात. ज्येष्ठ पत्रकार आणि सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सीतारामजी गावडे यांचं देखील या व्यासपीठावरती स्वागत. लागलेली आहे ते म्हणजे निकालाची आणि तो निकाल
लवकरच या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. राजाओं, ब्राह्मणों और राजकुमारियों को तूने बलपूर्वक बंदी बनाया. ये अधर्म नहीं तो और क्या है? ये तेरे लिए अधर्म का काम है. परंतु मैंने तुझे कहा ना कि मैं जो कुछ भी करता हूँ बड़ी धर्म है. इसलिए एक बात भली भांति कान खोल कर सुन ले कि मैं यहाँ जो कुछ भी कर रहा हूँ अपना धर्म पालन करने के लिए ही कर रहा हूँ. हाँ, अब तू भी समझ लेना कैसे कि मैं भी अपने नरकासुरा 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 बरी बरी कापडा भोका तर सिद्धे कसा वाटलं तुका सावंतवाडीचं नरकासूर बघून? हा मंडळी, आता आम्ही यावर्षीचे नरकासूर बघितले. भरपूर गर्दी होती पण मजा येईल. एक वेगळा अनुभव तुमका बघून मिळाला या व्हिडिओतून. तर सिद्धेश कसा वाटला ऐका घेता काय माहित नाही, पण व्हिडिओ नक्की बघा. आवडलं असेल तर कोकण जाऊन यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. बऱ्यापैकी नरकासूर बघूचे राहूले आमका. जेवढे दाखवले तेवढे भरपूर नरकासूर आणि आता बऱ्यापैकी झालेला.